हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आपण जी सिरीज चालू केली आहे, फ्री शिवण क्लास, घरबसल्या स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवायला शिका. तर त्या सिरीजचा आज दिवस 13वा आहे. तर यामध्ये या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग केली होती. ती आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या साईजनुसार कटोरी ब्लाऊजची कटिंग करण्यासाठी जे चार्ट लागतात ते चार्ट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्हाला मी काही चार्ट यामध्ये लिहून देणार आहे, ते तुम्ही लिहून घ्यायचे तुमच्या वहीमध्ये, म्हणजे तुम्हाला देखील सेम त्याच पद्धतीने चार्ट वापरून तुमच्या साईजनुसार ब्लाऊजची कटिंग करायची. ते इथं बघा, तुम्हाला एक वही घ्यायची. त्या वहीमध्ये सविस्तरपणे सर्व चार्ट असे व्यवस्थित लिहून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला जर कोणत्याही साईजचं ब्लाऊजची जी कटिंग करायची असेल तर तुम्हाला त्या चार्टनुसार करता येईल. तर चला, तर आपण आता चार्टची लिहून घेऊ. तर बघा, आपण आता अगोदर इथं चार्ट लिहिणार आहोत. तर मी अगोदर असे कॉलम बनवून घेते. इथं तुम्हाला देखील सेम असे कॉलम बनवून घ्यायचे. तर अगोदर बघा, मी तुम्हाला या अगोदर फोरटक ब्लाऊजचे चार्ट सांगितले. आज आपण कटोरी ब्लाऊजचे चार्ट बघणार आहे, कारण प्रत्येकाचे पॅटर्ननुसार चार्ट हे वेगवेगळे असणार आहे. तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे, म्हणजे सोपं पडेल ब्लाऊज कटिंग करताना. तर आपण वरती कटोरी ब्लाऊज असं लिहू, म्हणजे आपल्या लक्षात येईल की हे कटोरी ब्लाऊजचे चार्ट आहे. तर हे बघा, असं वरती लिहून घ्यायचं कटोरी ब्लाऊज. तर सर्वात अगोदर आपण लिहिणार आहे छाती इथे लिहायची पहिल्या कॉलममध्ये. त्यानंतर छातीचा चौथा भाग, म्हणजे छातीचा चौथा भाग कशा पद्धतीने काढायचा. तर इथं बघा, आपण इथं बघणार आहोत. इथं अगोदर लिहून घेऊ छातीचा चौथा भाग. त्यानंतर छातीची घडी म्हणजे काय, जो चौथा भाग काढतो त्यामध्ये शिलाई मार्जिन घेतो आणि ते आपण टाकतो, त्याला छातीची घडी म्हणतात. तर आपण डायग्राम देखील काढणार आहे तुम्हाला समजावं त्यासाठी. इथं आपण टाकणार आहे छातीची घडी. असं लिहून घ्यायचं आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता हे मेजरमेंट लिहिले, आपण यानुसार आता बदल करणार आहोत. तर बघा, सर्वात अगोदर आपण आपले जे मेजरमेंट आहे ते चालू होता 28 पासून तर 44 पर्यंत आपले ब्लाऊजचे जे असतात साईज त्या असतात. त्यापुढे काय राहत नाही. 28 पासून 44 पर्यंत आपल्या साईज असतात ब्लाऊजच्या. तर त्या तिथपर्यंत मी तुम्हाला ते चार्ट लिहून देणार आहे. तुम्ही देखील एका वहीमध्ये लिहून घ्यायचे. तर सर्वात अगोदर लिहिणार आहे आपण 28. तर 28 आहे. तर 28चा चौथा भाग कसा काढायचा. तर अगोदर काय करायचं, 28 भागिले 4 करायचं. याला 28ला भागिले 4 करायचं. तर हे बघा, मी तुम्हाला कॅल्सीमध्ये करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने करायचं. तर हे बघा, 28 भागिले 4 तर किती आलं, 7 इंच. अशा पद्धतीने तुम्हाला छातीचा चौथा भाग काढायचा आहे. तर इथं आपण लिहू आता 7 इंच. किती झालं, 28चा चौथा भाग किती झाला, 7 इंच. त्यानंतर छातीची घडी कशा पद्धतीने टाकायची, हे 7 इंच, त्याच्यामध्ये आपण शिलाई मार्जिन देतो 2 इंच. 7 आणि 2 किती झाले, 9. इथं बरोबर लिहायचं आहे 9, म्हणजे आपली छातीची घडी किती येईल, 9 इंच. समजलं. सेम तुम्हाला देखील याच पद्धतीनं मेजरमेंट काढायचे. तर इथं बघा, आता आपण खाली लिहू 30 साईजचं. आता 30 साईज आहे. 30 साईजला काय करायचं, 30 भागिले 4 बरोबर किती येईल ते याद करू आपण. तर हे बघा, 30 भागिले 4 करायचं. तर किती आलं, 7.5 इंच. तर इथे किती येईल, छातीचा चौथा भाग किती येईल, 7.5 इंच. तर आपण इथं 7.5 इंच लिहून घेऊ. आता हे बघा, 7.5 इंच अधिक त्यामध्ये शिलाई मार्जिन घ्यायची 2 इंच, म्हणजे किती होईल, 7.5 अधिक 2 म्हणजे किती येईल, बरोबर 9.5. किती येईल, 9.5. ते बघा, इथे 9.5 लिहिलं. त्यानंतर पुढं आता आपण बघणार आहे 32 साईज. 32 भागिले 4 तर सेम 32 भागिले 4 करायचं. तर किती येईल, 8 इंच. तर इथं आपण 8 इंच लिहून घेऊ. आता इथे छातीच्या घडीला कसं लिहायचं, 8 अधिक 2 बरोबर 10, म्हणजे 8 मध्ये 2 ही शिलाई मार्जिनी, हे 2 इंच जे आहे ते शिलाई मार्जिनी. त्यानंतर आता 34 भागिले 4 बरोबर किती आलं, 8.5 इंच. किती आलं,
8.5 इंच. तर आता इथं आपण लिहू छातीच्या घडीला 8.5 अधिक 2 बरोबर किती झालं 10.5. आता तुम्ही इथं लक्षात घ्या, एक मिनटं, हे देखील सेमच आहे हां, तुम्हाला पण मग तुमचा गोंधळ होईल त्यासाठी मी असं लिहिलं. तर बघा आता इथे किती आलं, 28ला 9, 30ला 9.5, 32ला 10, 34ला 10.5. म्हणजे आपलं जसं जसं एक माप वाढत जाईल तर त्याच्यात अर्धा इंच प्लस होत जाईल. 28 असेल तर 9 असेल छातीची घडी, आणि 30 असेल तर 9.5 असेल, 32 असेल तर 10 असेल, असं वाढत चालेल. समजलं? त्यानंतर इथे लिहायचं 36 भागिले 4 बरोबर झाले 9 इंच. किती आलं? 36चा चौथा भाग. छातीचा चौथा भाग किती आला? 36चा 9. इथे छातीच्या घडीमध्ये काय करायचं? 9 अधिक 2 बरोबर किती आलं? 11. किती आलं? छातीची घडी किती येईल? 11. त्यानंतर 38 भागिले 4 बरोबर 9.5. किती आलं? छातीचा 38चा चौथा भाग किती आला? 9.5. इथे लिहायचं आपल्याला 9.5 अधिक 2 बरोबर आलं 11.5. त्यानंतर आता 40 भागिले 4 बरोबर आलं 10 इंच. किती आलं? 40चा चौथा भाग किती येतोय? 10 इंच. इथे किती लिहायचं? 10 अधिक 2 किती येईल? 12 इंच. 10 मध्ये प्लस करायचे 2, शिलाई मार्जिन, आपली छातीची घडी येईल 12 इंच. त्यानंतर 42 भागिले 4 किती येईल? 10.5. 10.5. तर इथे किती लिहायचं? 10.5 अधिक 2 बरोबर 12.5. किती आलं? 12.5. छातीची घडी किती येईल आपली? 12.5. त्यानंतर 44 भागिले 4 बरोबर किती? 11 इंच. त्यानंतर छातीच्या घडीमध्ये 11 अधिक 2 बरोबर येईल 13. ही आपली छातीची घडी झाली. समजलं? तर अशा पद्धतीने तुम्हाला छातीचा चौथा भाग काढायचा आहे आणि छातीची घडी लिहायची. म्हणजे छातीची घडी म्हणजे कसं, छातीचा जो चौथा भाग असेल त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन, ती तुमची झाली छातीची घडी. तर आता आपण इथं एवढे एक डोरी ब्लाऊजचे मेजरमेंट लिहिले. त्यानंतर बघा, आता आपण इथे एक डायग्राम देखील काढून घेऊ, तर म्हणजे तुमच्या लक्षात येण्यासाठी छातीची घडी म्हणजे काय. आता समज बघा, ते इथं करते मी. आता ही आपली बंद बाजू आहे, इकडे देखील अशी लाईन ड्रॉ करते. त्यानंतर वरतून आता हे मी अंदाजी लिहिते तुम्हाला समजण्यासाठी. म्हणजे आपण जे माप लिहिले ते कशाच काय म्हणतात त्यासाठी आपण हे ड्रॉइंग करतोय. तुम्हाला देखील ड्रॉइंग करून घ्यायची. तर ही बघा, याची आपण आकृती काढली. तर आता इथंच आपण काय केलं आहे, छातीचा चौथा भाग आणि छातीची घडी या आकृतीत फक्त आपण तेवढंच लिहिणार आहे. तर ही आपली असणारी बंद बाजू. इथे लिहून घ्यायचं बंद बाजू, इथं बंद बाजू असं लिहायचं. त्यानंतर ही जी आहे ती आपली आहे छातीची घडी. म्हणजे हे जे मेजरमेंट आहे तुम्हाला हे इथं टाकायचं आहे. म्हणजे हे झाली छातीची घडी. आता ही अशी आकृती काढून घ्यायची. तर पुढचे मेजरमेंट बघू. आता आपण बघणार आहे छाती आणि बाहीचा चौथा भाग. तर बाहीचं कशा पद्धतीने मार्किंग करायचं ते देखील बघणार आहे. ते इथं बघा, आपण ह्या लाईन ज्या आहे त्या अशाच खाली ड्रॉ करू. इथून आपण असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात येण्यासाठी. आता इथं आपण लिहिणार आहे छाती, त्यानंतर बाहीची घडी. इथे लिहायची बाहीची घडी म्हणजे चौथा भाग. हे बघा असं लिहून घ्यायचं चौथा भाग. आता इथं मी बाहीची कृती ड्रॉ करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर बघा, आता ही आहे आपल्या बाहीची बंद बाजू, बाही. आणि बाहीची घडी कोणती आहे तर बघा, इथून तुम्ही
बाहीची उंची टाकणार आहे. ते इथं लिहू आपण बाहीची उंची. आता ही जी लाईन आहे ही बंद बाजू असणार आहे, सॉरी ही जी आहे बंद बाजू ओपन बाजू असणार आहे. या बंद बाजू तुम्हाला बाहीची उंची टाकायची, बंद बाजूवर बाहीची उंची टाकायची. ते मी इथून असा ॲरो करते. बाहीची उंची म्हणजे बंद बाजूकडून बाहीची उंची टाकायची, समजलं? बाहीची उंची टाकायची. आणि जी ओपन बाजू असेल, आता समज ही बंद बाजू आहे तर ह्या साईडची ओपन बाजू असेल, तुम्हाला इथं टाकायची आहे बाहीची उंची, नाही सॉरी बाहीचा जो एक मिनिट, इथं आपण बाहीची बंद बाजू टाकणार. आता हे असं समजणार नाही, आपण जेव्हा ड्रॉइंग करतो तेव्हा ते व्यवस्थित समजतं. बाहीच्या बंद बाजू तुम्हाला बाहीची उंची टाकायची आहे. आता जिथून उंची टाकली तिथून तुम्हाला बघा, आता समज इथं तुम्ही बाहीची उंची टाकली, इथून बाहीची उंची टाकली आणि इथं ड्रॉ केलं, अशी लाईन ड्रॉ केली. आता इथून तुम्ही बाहीची उंची टाकली, लाईन ड्रॉ केली, तर इथं असणारी तुमची बाहीची घडी, म्हणजे इथं टाकायची तुम्हाला बाहीची घडी. तर इथे लिहून घेऊ आपण बाहीची घडी. इथं टाकायची बाहीची घडी. इथून बंद बाजू बाहीची उंची टाकल्यावर तिथं टाकायची तुम्हाला बाहीची घडी, समजलं? त्यानंतर ह्या साईडला येईल तुमचा दंडघेर. कुठे येणार आहे? ह्या साईडला. हे बघा, ह्या बंद बाजूकडून बाहीची उंची येईल आणि तुमचे इथं बाहीची घडी येणार आहे आणि इथं येईल तुमचा दंडघेर. तर हे बघा इथं दंडघेर. तर आता आपण इकडं बाहीचे जे मेजरमेंट आहे ते लिहून घेऊ. तर 28 साईजला, आता 28चा चौथा भाग आपण इथं काढला आहे, इथं आला आहे. आता 28चा भागिले 4 करून चौथा भाग किती आला? 7 इंच. इथं चौथा भाग बाहीच्या घडीसाठी किती? चौथा भाग 28चा 7 इंच, 30चा 7.5 इंच, 32चा 8 इंच, 34चा 8.5 इंच, 36चा 9 इंच, 38चा 9.5 इंच, 40चा 10 इंच, 42चा 10.5 इंच आणि 44चा 11 इंच. ही झाली तुमची बाहीची घडी. तर तुम्हाला या बाहीच्या घडीवर अशा पद्धतीने मेजरमेंट टाकायचे. आता तुम्हाला इथं जरी समजत नसले, तुम्हाला ही डायग्राम काढून घ्यायची, पण मी तुम्हाला बाहीची कटिंग त्यावेळेस तुम्हाला तिथं सांगत असते की बंद बाजूकडून काय टाकायचं, बंद बाजूकडून आपण बाहीची जी उंची. तर आता मी तुम्हाला एक पेपर वाटलंच तर करून दाखवते. तर बघा, हा कार्डशीट पेपर आहे समजा, तर हा फोल्ड करायचा, म्हणजे तुम्हाला समजावं त्यासाठी हा फोल्ड करायचा. आता ही झाली आपली बंद बाजू, ही कोणती झाली? आपली बंद बाजू. आता ही आहे ओपन बाजू, ही देखील आहे ओपन बाजू, समजलं? आता इथून आपल्याला बाहीची उंची टाकायची, या बंद बाजूवर बाहीची उंची टाकायची, बाहीची उंची, इथून बाहीची उंची टाकायची. आता तुमची बाही 4ची आहे, 5ची आहे, तर साधी बाही असली 2 इंच प्लस करायचं, अस्तरची बाही असली तर 1 इंच प्लस करायचं. आता समज आपण इथून आपली बाहीची उंची टाकली, त्याच्यात 2 इंच प्लस केलं आणि अशी लाईन ड्रॉ केली. आता ड्रॉ केली त्यानंतर तिथून आतमध्ये तुम्हाला इथून आतमध्ये कॅफ हाईट टाकायची असते, कॅफ हाईट, कॅप हाईट टाकायची असते. तर इथं देखील आता तिथून आपण ही लाईन अशी ड्रॉ करतो, झाली. आता ही झाली लाईन ड्रॉ. तर इथं तुम्हाला बाहीची घडी टाकायची, बघा इथं टाकायची तुम्हाला बाहीची घडी. आता बाहीची घडी आपण इथं टाकणार, तर इथं असं लिहून घेऊ बाहीची घडी. ही झाली बाहीची घडी. ही इथं तुम्हाला बाहीची घडी टाकायची. इथून मग त्या बाहीची घडी जिथे येईल तिथं मेजरमेंट टाकायचं. तिथून तुम्हाला ही लाईन अशी ड्रॉ करायची तिरपी, तिथं बाहीचा आकार द्यायचा. बाहीचा आकार दिल्यानंतर इथं दंडघेर टाकायचा आणि तो इथं जॉईन करायचा. अशा पद्धतीने मी डायग्राममध्ये तुम्हाला देखील सेम सांगत असते. तर तुम्हाला इथं फक्त एक प्रॅक्टिस म्हणजे करून दाखवली का कशा पद्धतीने बंद बाजूकडून तुम्हाला इथं टाकून घ्यायचे, समजलं? बंद बाजूकडून बाहीची उंची आणि ती बंद बाजूकडून बाहीची उंची टाकली, तिथून तुमची बाहीची उंची येते, तिथं तुम्ही ती लाईन ड्रॉ करता, त्यावर बाहीची घडी टाकायची असते. आता हे झालं आपल्या बाहीच्या घडीचं. आता पुढे येऊ आपण. तर पुढे टाकणार आहे आपण शोल्डर, गळा रुंदी आणि मोंडा. ते बघा इथं असं लिहून घ्यायचं. ते इथे लिहू आपण छाती,
छातीच्या साईजनुसार तुमची गळारुंदी काय असेल तर ते इथं लिहायचं आहे. त्यानंतर शोल्डर आणि मोंढा. आता प्रत्येकाची साईज वेगवेगळी असणार आहे, त्यामुळे प्रत्येकाचे मेजरमेंट देखील वेगवेगळे असणार आहे. तर ज्या साईजनुसार जसे मेजरमेंट लिहिले तुम्हाला देखील सेम याच पद्धतीने करायचे. आता तुम्ही जर माझ्या मेथडनुसार ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करणार तर ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार. तुम्ही जर समज आता बाहीची छातीच्या घडीला माझा फॉर्म्युला वापरत असेल, गळारुंदीला दुसऱ्याचा, शोल्डरचा तिसऱ्याचा असं जर वापरणार असेल तर तुमचं सगळं कन्फ्युजन होईल. त्यासाठी एकच स्टेप फॉलो करायची तर बरोबर जमेल. तर हे बघा, आता इथं छाती लिहिते मी 28 पासूनच आपली सुरुवात होत असते, त्यामुळे मी इथं 28 लिहिते. तर 28ला गळारुंदी किती आहे आपली? 2.5 इंच. इथं गळारुंदी टाकली 2.5 इंच. आता इथे शोल्डर देखील सेम टाकायचे आपल्याला 2.5 इंच. आता शोल्डर 2.5 इंच टाकले, याच्यात अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची. किती घ्यायची? अर्धा इंच शिलाई मार्जिन, म्हणजे पूर्ण किती होतील ते 3 इंच. समजलं? शोल्डर 2.5 इंच आहे, त्याच्यात अर्धा इंच प्लस केलं, शिलाई मार्जिन येईल 3 इंच. आता हे 2.5 आणि हे 3 किती झाले मग आपले शोल्डर? 5.5. समजलं? अशा पद्धतीने. त्यानंतर मोंढा किती येईल 28 साईजला? 5.5. त्यानंतर 30 साईजला 2.5 इंच शोल्डर, गळारुंदी 2.5 इंच, शोल्डर 2.5, त्याच्यात प्लस शिलाई मार्जिन अर्धा इंच, म्हणजे झाले 3 इंच. मोंढा देखील 30साठी 5.5 इंच. त्यानंतर 32साठी 2.5 इंच गळारुंदी, 2.5 इंच शोल्डर, प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन, बरोबर झाले 3 इंच. मोंढा झाला 5.5 इंच. आता हे 28, 30 आणि 32 या तिन्ही साईजसाठी मेजरमेंट आपले सारखेच असणार आहे. समजलं? म्हणजे गळारुंदी सेम असणार, शोल्डर सेम असणार, मोंढा देखील सेम असणार. त्यानंतर आता आपण घेऊ 34. तर 34 साईजनुसार शोल्डर असणार 2.5 इंच, गळारुंदी असणार 2.5 इंच, शोल्डर 2.5, त्याच्यात प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन, बरोबर झाले 3 इंच. किती झालं? 3. तर आता पुढे मोंढा किती घ्यायचा आहे? 5.25. 34 साईजला किती घ्यायचा? 5.25. तर इथं बघा 5.25 कसा घ्यायचा? म्हणजे 5.5च्या वरती इथे या 2 लाईनी, म्हणजे हे झाले 5.25. इथं ब्रॅकेटमध्ये लिहून घ्यायचं 5.25. हे बघा, काहींना अंकात समजलं नाही त्यांनी अक्षरी देखील लिहून घ्यायचे. समजलं? त्यानंतर आता बघा 36 साईजला देखील सेम आपल्याला शोल्डर घ्यायचे 2.5 इंच, हे गळारुंदी घ्यायची 2.5 इंच, शोल्डर घ्यायचे 2.5 इंच, त्याच्यात प्लस शिलाई मार्जिन, म्हणजे बरोबर झाले 3 इंच. आणि मोंढा देखील सेम घ्यायचा आहे 5.25. तर आपण इथं असं लिहून घेऊ 5.25. ब्रॅकेटमध्ये देखील तुमच्या माहितीसाठी लिहून घेते अक्षरी, म्हणजे समजून येईल पटकन. त्यानंतर 38 साईजसाठी देखील सेम 2.5 इंच गळारुंदी, 2.5 इंच, आता 38ला 2.5 इंच गळारुंदी, शोल्डर 2.5 इंच, प्लस शिलाई मार्जिन अर्धा इंच, म्हणजे झाले 3 इंच झालं. त्यानंतर आपले 5.25 मोंढा, इथं ब्रॅकेटमध्ये लिहून घेते 5.25, किंवा इथं 6. आता तुमच्याकडं अगोदर आलं ब्लाऊज 38 साईजचं, तर तुम्ही अगोदर 5.25 टाकून ठेवा. जर फिटिंग होत असलं थोडंसं आपण लूज केलं तर ते नॉर्मल होऊन जाईल, पण पुढच्या वेळेस लक्षात घ्यायचं मग 6 टाकायचं. समजलं? फिटिंग होत असला मोंढा तर 6 टाकायचा, नाही तर रेग्युलर 5.25 सफिशियंट आहे. समजलं? त्यानंतर आता 40 साईजसाठी गळारुंदी 5.25, म्हणजे 2.5च्या वरती 2 लाईन ब्रॅकेटमध्ये लिहून घेते मी 5.25 किंवा 3. समजलं? किंवा 3. त्यानंतर पुढे लिहायचं आहे आपल्याला शोल्डर 3, शिलाई मार्जिन अर्धा इंच, किती झालं? 3.5. समजलं? त्यानंतर पुढे घ्यायचं आहे आपल्याला मोंढा. तर मोंढा किती? 6.25. 6.25 मोंढा किंवा 5.5.
किंवा 6 किंवा 6.25 असा घ्यायचा आहे तुम्हाला इथं. आता इथे मी 6.25 लिहिले, तर तुम्ही 6 पण घेऊ शकता याला किंवा 6.25 देखील सफिशियंट आहे. 6.25 घेतला तरी काही हरकत नाही, 6 देखील घेतला तरी काही हरकत नाही. मी इथं असं लिहून घेते. हे माझं 6.25 पुढे झालं आहे, 6 मागे झाले, पण तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. 6 किंवा 6.25 40 साईजला टाकायचं आहे तुम्हाला, समजलं. त्यानंतर 42 साईजला सेम 42 साईजला पण तुम्हाला 3 इंच गळा रुंदी टाकायची. इथे शोल्डर 3 इंच प्लस शिलाई मार्जिन घ्यायची, त्यात अर्धा इंच म्हणजे झाले 3.5. आणि मोंडा किती घ्यायचा आहे तुम्हाला? 6.5. तर किती घ्यायचा आहे मोंडा? 6.5. त्यानंतर 44 साईजला शोल्डर घ्यायचे, इथं 3 इंच गळा रुंदी घ्यायची 3 इंच, शोल्डर घ्यायचे 3, शिलाई मार्जिन अर्धा इंच, किती झाले? 3.5. त्यानंतर मोंडा किती घ्यायचा आहे? तर मोंडा घ्यायचा आहे 6.5 किंवा 6.5 तर इथं मी अक्षरी लिहून घेते असं 6.5. तर बघा, अगोदर तुम्ही 6.5 लिहून 6.5 टाकून बघा. 6.5 जर फिटिंग होत असला तर पुढच्या वेळेस 6.25 टाका. पण मला असं वाटतं की 6.5 सफिशियंट असेल. तुम्ही जर माझ्या साईजनुसार ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग केलात तर, कारण मी जसं क्रॉसमध्ये बॅकला 1.5 इंच, फ्रंटला 1 इंच आर्महोलचे जसे शेप देते, तुम्ही देखील सेम त्याच पद्धतीने जर कटिंग आणि स्टिचिंग केली तर तुम्हाला देखील परफेक्ट बसेल. बाहीचं देखील सेम आहे, तर तुम्ही देखील असं जसं मी सांगितलं आहे त्या पद्धतीने बाहीची कटिंग आणि स्टिचिंग केली तर तुमची देखील बाही व्यवस्थित बसेल. त्यामुळे मेजरमेंट लिहून घ्यायचे. तुम्हाला देखील याच मेजरमेंटनुसार इथं मार्किंग करायची तुमच्या साईजनुसार. आता इथे मी एक ड्रॉईंग म्हणजे असं बनवून घेते, तुम्हाला कुठे मोंडा टाकायचा आहे आणि कुठे शोल्डर टाकायचं आहे. तर त्यासाठी बघा, तुम्हाला देखील ही ड्रॉईंग अशी बनवून घ्यायची. आता मी आकृती थोडी मोठी बनवली कारण समजावा त्यासाठी. तर बघा, आता इथून जे आहे ते आपलं शोल्डरचं मेजरमेंट येते. इथून शोल्डर त्यानंतर ही जी लाईन आहे ही मोंढा, ही जी लाईन आहे ही बघा ही, तर ही आपली छातीची घडी म्हणजे छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन आणि ती तुम्हाला इथं टाकायचं आहे, समजलं. हे झाली शोल्डरची लाईन, ही झाली मोंढ्याची लाईन. त्यानंतर इथं जे टाकतो इथं असते गळा रुंदी, तर इथं मी इकडं असं ॲरो करून लिहिते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर गळा रुंदी, आता गळा रुंदी 2.5 इंच, शोल्डर 2.5 इंच, त्याच्यात प्लस शिलाई मार्जिन अर्धा इंच, तर किती झालं? 5.5 इंच. मग 5.5 आपण इथं शोल्डर टाकतो, 2.5 इंच गळा रुंदी टाकतो. जिथून शोल्डर टाकलं तिथूनच आपण मोंढ्याचं मेजरमेंट टाकतो आणि जिथं मोंढ्याचं मेजरमेंट टाकलं तिथं आपण छातीची घडी टाकत असतो, समजलं. आणि हे असतं आपलं कमर. ही जी असते ही आपलं कमर असतं आणि ही जी आहे ही बंद बाजू आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचे एवढे मेजरमेंट सांगितले. तर तुम्हाला देखील सेम याच पद्धतीने एका वहीमध्ये ते लिहून घ्यायचे, कारण तुम्हाला देखील ब्लाऊज कटिंग करायचं असेल तर या मेजरमेंटनुसारच कटिंग करायचं आणि सेम अशी ड्राफ्टिंग वगैरे करून ठेवायची म्हणजे तुम्हाला देखील सोपं पडेल. तर चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जी ही सिरीज आपण चालू केली शिवण क्लासची, हिला भरभरून सर्वजण प्रेम करत आहेत, तर त्यासाठी सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट देखील करा. तुमचे कमेंट्स जे डाऊट आहे ते सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. चला, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. सर्वांचे मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आपण जी सिरीज चालू केली आहे फ्री शिवण क्लास, घर बसल्या स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवायला शिका, तर त्या सिरीजचा आज दिवस 13वा आहे. तर यामध्ये या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग केली होती. ती आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या साईजनुसार कटोरी ब्लाऊजची कटिंग करण्यासाठी जे चार्ट लागतात ते चार्ट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्हाला मी काही चार्ट या
चार्टमध्ये लिहून देणार आहे ते तुम्ही लिहून घ्यायचे तुमच्या वहीमध्ये, म्हणजे तुम्हाला देखील सेम त्याच पद्धतीने चार्ट वापरून तुमच्या साईजनुसार ब्लाऊजची कटिंग करायची. तर आज आपण या ते इथं बघा तुम्हाला एक वही घ्यायची, त्या वहीमध्ये सविस्तरपणे सर्व चार्ट असे व्यवस्थित लिहून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला जर कोणत्याही साईजच्या ब्लाऊजची जी कटिंग करायची असेल तर तुम्हाला त्या चार्टनुसार करता येईल. ब्लाऊज आले चला तर आपण काय आता चेंजेस करायचे चार्टची ते या चार्टनुसार लिहून चेंजेस घेऊ. करायचे.